जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावरती अत्याचार होतो, अन्याय होतो, मारपीट होते किंवा मराठी अस्मिता कुठेतरी लयाला जाती असं वाटतंय, मराठी अस्मितेवरती गदा येते, तेव्हा तेव्हा एकच नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे राज ठाकरे। परंतु हेच राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून वेगळे झाले आणि स्वतःचा मनसे पक्ष निर्माण करत होते, तेव्हापासून ते आतापर्यंत हे राज ठाकरे वेगवेगळ्या भूमिका बदलतायत असं अनेकांना वाटत होतं। म्हणजे अनेकदा त्यांनी बघितलं तर 14ला मोदींची साथ दिली, 19ला पुन्हा काँग्रेसची साथ दिली, पुन्हा 24ला मोदींची साथ दिली। मग अशा या भूमिका बदलणाऱ्या राज ठाकरेंबद्दल अनेकांच्या मनात साशंकता निर्माण होत राहिलीच। मात्र या भूमिका राज ठाकरेंनी नेमक्या बदलल्या का? भूमिका बदलण्याच्या पाठीमागे मोदींची साथ की भावाचा विरोध, नेमका काय प्रश्न होता, नेमका काय मुद्दा होता, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती। मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहिती असेल राज ठाकरे यांनी भावाशी जुळत नाहीये, भावाशी जमत नाहीये किंवा अशा काही कारणांनी सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेतून बाजू काढली। आणि जेव्हा ते शिवसेनेतून बाजूला गेले त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही मला ठोस अशी जबाबदारी का देत नाहीये, म्हणजे निवडणुका आल्या की निवडणुकीच्या तोंडावरती भाषणांसाठी फक्त तुम्हाला राज ठाकरे आठवतो। हे जेव्हा ते वेगळे झाले होते त्यावेळेला त्यांची वक्तव्य होती, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं राज्याचं पद दिलेलं नाही, प्रमुख पद दिलेलं नाही किंवा शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनंतर राज ठाकरेंचीच असेल असं अनेकांना वाटत होतं, पक्षातल्या सुद्धा लोकांना वाटत होतं। कारण बाळासाहेबांची वक्तृत्व शैली, बाळासाहेबांची ती झलक, बाळासाहेबांचं ते बोलणं, या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंमध्ये दिसत होत्या। मात्र तरी सुद्धा त्यांच्यावरती अन्याय होतोय असं कुठंतरी राज ठाकरेंना वाटत होतं आणि म्हणून राज ठाकरेंनी बाजूला पडत स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला आणि पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। त्यांचं टॅगलाईनच होती की राज्य निर्माणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण, म्हणजे अशा पद्धतीची टॅगलाईन घेऊन त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आंदोलनं चालू केली। विरोध त्यांनी केला होता तो परप्रांतीयांचा। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उत्तर भारतातून मजुरीसाठी आलेली जी महाराष्ट्रात लोक आहेत त्या सगळ्यांचा विरोध त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चालवला होता, त्याच्या संदर्भातला लढा उभा केलेला होता। त्याच्यानंतरच्या काळात रेल्वेची परीक्षा असेल, टॅक्सी परवाने असतील, फेरीवाल्यांच्या मुद्दे असतील, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी सातत्याने आवाज उचलण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना रोजगार मिळाला पाहिजे हा मुद्दा पहिल्या दिवसापासून त्यांच्या अगदी मुद्द्यावरती किंवा त्यांच्या अजेंड्यावरती होता आणि तो मुद्दा त्यांनी पुढे घेऊन जाण्याचं काम करत होते। मात्र टर्निंग पॉइंट एका ठिकाणी मिळाला, तो कुठे मिळाला तर त्या संदर्भाने विचार करायचा झाला तर 2014 साली संपूर्ण देशभरामध्ये अब की बार मोदी सरकार ही लाट कुठेतरी पसरताना दिसत होती। आणि अब की बार मोदी सरकार म्हटल्यानंतर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या गुजरातमधून येणाऱ्या नेत्याला आपल्या महाराष्ट्रातलं कोणी सपोर्ट करेल की नाही हा प्रश्न ज्यावेळेला पडलेला होता। भारतीय जनता पक्ष तर पूर्णपणे मोदींसोबत होतच, मात्र त्यावेळेला मोदींच्या बरोबर नेमकं कोण कोण उभं राहणार? त्यावेळेला उद्धव ठाकरे काय मोदींसोबत लगेच नव्हते, मात्र त्या परिस्थितीमध्ये मोदींसोबत उभं राहणार कोण हा प्रश्न ज्यावेळेला निर्माण झाला त्यावेळेला राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिलेला होता की या वेळेला देशात परिवर्तन घडवायचं असेल, राज्यात विकास करायचा असेल तर आपल्याला परिवर्तन गरजेचं आहे। म्हणजे ज्या शिवसेनेसोबत असताना परप्रांतीयांना कुठलीही मदत न करणं, बाहेरच्यांचं वर्चस्व न स्वीकारणं, अशी विचारधारा असणारे हे राज ठाकरे पुढे जाऊन 2014 सालीच्या निवडणुकीमध्ये मोदींना पाठिंबा देताना दिसायला लागतात आणि त्यावेळेला त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीला झालेला तुम्ही सगळ्यांनी पाहिला, मी पाहिला, या देशानं पाहिला। आणि त्यामुळे 14 साली पुन्हा नाही पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोदींचं सरकार आलं। मात्र जर आपण बघितलं असेल त्यानंतर काय झालं, समीकरणं बदलली, चक्र फिरली, उद्धव ठाकरे आणि भाजपची युती झाली। पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ज्या वेळेला सरकार निर्माण करायची परिस्थिती आली त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत इथं सरकार निर्माण केल्याचं आपल्या सगळ्यांना निदर्शनास आलं असेल। 2019 सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्रित निवडणुका लढताना दिसले। मग त्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंनी काय केलं? त्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंनी सरळ सरळ काँग्रेसची साथ दिली होती, यूपीएची साथ दिली होती आणि त्यावेळेला मोदींच्या चुका दाखवण्याचं काम राज ठाकरेंनी केलं। म्हणजे मोदींनी नोटबंदी करून देशावरती कशा पद्धतीने अत्याचार केलाय हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। मोदींच्या नेमक्या भूमिका कुठल्या कुठल्या चुकलेत हे सांगणारे सुद्धा त्यावेळेला राज ठाकरेच होते। इतकंच काय तर नोटबंदीचा जो कायदा झाला किंवा त्याच्यानंतर आलेली जीएसटी असेल, या सगळ्याचा दसका लोकांनी घेतलेला होता आणि त्याच्यामुळे लोकांना नेमका कोणता तोटा होतोय हे सगळं सरकार विरोधात मांडण्याचं काम हे राज ठाकरे पुन्हा एकदा त्या सगळ्या भाषणांच्या माध्यमातून 2019 साली करताना दिसायला लागले। परंतु प्रश्न पुन्हा एकदा हाच पडतो की भाऊ ज्या वेळेला
वेळेला भाजप सोबत होता त्यावेळेला हा दुसरा भाऊ भाजपच्या विरोधात होता, अर्थात नेमका विरोध भाजपला होता की भावाला होता हा चिंतनाचा मुद्दा आहे. पुन्हा एवढ्यावरतीच हा प्रश्न मला पडला नाही, त्याच्याही पुढे जाऊन आपण विचार करा. ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाच्या संदर्भाने वाद निर्माण झाला, ज्या वेळेला उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जुळत नव्हतं आणि म्हणून मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्ष द्यायची ठरलेली आहेत, अशा सगळ्या संदर्भाने ज्या वेळेला चर्चा झालेली होती त्यावेळेला भाजपनं मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्यास नकार दिला. त्यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी निर्माण केली, ज्याच्यामध्ये शरद पवार होते, काँग्रेस होतं आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्या बाळासाहेबांचा विचार होता की मी कधीही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, त्याच बाळासाहेबांचा पक्ष अर्थात उद्धव ठाकरे ज्याचं प्रतिनिधित्व करत होते तो पक्ष आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर जाऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद घेत होता. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण झाले तर उद्धव ठाकरे झाले. 2.5 वर्षामध्ये लगेच सत्तांतरणं कशी झाली, शिंदे गट कसा वेगळा होऊन बाहेर पडला, राष्ट्रवादी कशी फुटली, हे सगळ्यांनी आपण नंतर पाहिलंच. मात्र त्यानंतरच्या काळात आपण जर पाहिलं असेल तर ते दोन पक्ष फुटल्यामुळं, शिवसेना फोडली गेल्यामुळं उद्धव ठाकरे यांना भाजपचा प्रचंड राग आला आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र अशी भूमिका पुन्हा एकदा भाजप विरोधात 2024च्या निवडणुकीमध्ये घेतली. मात्र त्यावेळेला राज ठाकरेंची भूमिका काय होती, म्हणजे जे राज ठाकरे 2014 साली भाजप सोबत होते तेच राज ठाकरे 2019 साली भाजपच्या विरोधात बोलताना दिसले आणि तेच राज ठाकरे पुन्हा एकदा 2024च्या निवडणुकीमध्ये माझा भाजपला किंवा या सगळ्या युती सरकारला बिनशर्त पाठिंबा आहे असं जाहीरपणे गुढीपाडव्याच्या भाषणातून बोलताना आपल्या सगळ्यांना दिसले. म्हणजे सांगायचं काय आहे, ज्या वेळेला उद्धव ठाकरे जिथं होते त्या विरोधात भूमिका घेण्याचं काम हे राज ठाकरेंनी घेतलेलं होतं आणि म्हणूनच की काय तिथं भाजपला काही वेळेला फायदा आणि काही वेळेला तोटा झाल्याचं निदर्शनास येतं. आता एक चर्चा सगळी पसरताना दिसते, म्हणजे भाजपकडं किंवा युती सरकारकडं काय होतं तर ठाकरे ब्रँड होता, काही प्रमाणात का असेना पण तो होता. राज ठाकरे नसतील तर उद्धव ठाकरे होते, उद्धव ठाकरे नसतील तर राज ठाकरे होते, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांना त्याचा फायदा व्हायचा. पण सध्याच्या काळामध्ये जर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, मराठी अस्मितेचा मुद्दा, हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा जसा समोर आला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आणि हे दोन्ही ठाकरे बंधू एका मेळाव्यामध्ये एकत्र दिसले सुद्धा. त्याच्यानंतर मात्र आता ठाकरे ब्रँड एकत्र होतोय हे पाहिल्यानंतर विरोधकांमध्ये अर्थात युती सरकारमध्ये सध्या एक चलबिचल निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं. एनडीए मध्ये सुद्धा आली आणि युपीए मध्ये सुद्धा तशी चलबिचल निर्माण झाल्याचं निदर्शनास येतं. मात्र आता अशी चर्चा सुरू झालेली आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये वगैरे या सगळ्या दोन्ही भावांनी जर एकत्रित भूमिका घेतली तर निश्चितपणे या सगळ्याचा फटका दोन्ही युपीए असेल, एनडीए असतील, या सगळ्यांना बसेल आणि दोन्ही भावांची ताकद मुंबई महापालिका असेल किंवा इतर ठिकाणी वाढताना दिसणार आहे. एकंदर हा राज ठाकरेंचा जर आपण प्रवास पाहिला असेल तर या सगळ्या प्रवासामध्ये राज ठाकरेंनी काय केलंय तर भावाचा विरोध ठामपणे करण्याचं काम प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. परंतु आता जे एकत्र येणं आहे ते फक्त मराठी भाषेसाठी आहे असं त्यांचं मत असलं तरी सुद्धा ही युती राजकीय होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनी भावाविरोधात घेतलेली ही भूमिका होती की सरकार विरोधात घेतलेली भूमिका होती की त्यावेळेला जनतेवरती झालेल्या अन्यायाविरोधात घेतलेली भूमिका होती, हे तुम्ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. राज ठाकरेंवर प्रेम करत असाल तर राज ठाकरेंच्या कोणत्या गोष्टी अत्यंत बरोबर होत्या असं तुम्हाला वाटतं आणि राज ठाकरेंचा द्वेष करत असाल तर नेमकं त्यांचं काय चुकतंय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढतील काय वाटतं कमेंट करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं शब्दवेडी चॅनल सबस्क्राईब करायला आणि इतरांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. आम्ही असंच भेटत राहू. धन्यवाद.